नमस्कार. आकाशवाणी पणजीच्या प्रादेशिक खबरां विभागावरवीं राजश्री कामत तुमकां प्रादेशिक खबरो दिता. ह्यो आसात कांय मुखेल खबरो. एमआरओ सुविधेचें उक्तावण, आयएनएस माहेचो भारतीय नौदलांत समावेश, देशांत स्कायरूटाच्या इन्फिनिटी कॅम्पसाचें अनावरण, वोकल फॉर लोकल मंत्र मुखार व्हरप, गोंयचें गिरेस्त नौदल, गोंयांत जाल्ल्या आयर्मॅन 70.3 गोवा सर्त अशा कितल्याशाच गजालींचेर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी मन की बात कार्यावळींत आपले विचार मांडले. जिल्लो पंचायत वेंचणुके खातीर भारतीय जनता पक्षान 19 उमेदवारांची पयली वळेरी जाहीर केल्या. आतां मेरेन वट्ट 96.5% गणना फॉर्म डिजिटल केल्यात. पोस्टकार्ड आनी पोस्ट स्टॅम्प हो एका तरेचो सांस्कृतीक दस्तावेज अशें केंद्रीय राज्यमंत्री श्रीपाद नायक हांणी म्हळां. आतां पुराय खबरो. हैदराबादात जगांतलो सगळ्यांत व्हड लीप इंजीन एमआरओ सुविधेचें उक्तावण, आयएनएस माहेचो भारतीय नौदलांत समावेश, देशांत स्कायरूटाच्या इन्फिनिटी कॅम्पसाचें अनावरण ह्या सारक्या हालींच्यो घडामोडी भारताच्या नवीन विचारसरणी, नवोपक्रम आनी युवा शक्तीचें प्रतिबिंब आसा अशें प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी म्हळां. आज आकाशवाणीच्या मन की बात कार्यावळींत आपले विचार मांडटना मोदींनी म्हळें की कृशी क्षेत्रांत एक व्हड पावंडो गांठत भारतान 357 दशलक्ष टन अन्नधान्य उत्पादनाचो इतिहासीक विक्रम प्रस्थापित केला. क्षेत्र में भी देश ने बड़ी उपलब्धि हासिल की. भारत ने 357 मिलियन टन के खाद्यान्न उत्पादन के साथ एक ऐतिहासिक रिकॉर्ड बनाया है. 357 मिलियन टन 10 साल पहले की तुलना में भारत का खाद्यान्न उत्पादन 100 मिलियन टन और बढ़ गया है. सैमीक शेतीविशीं उलयतना प्रधानमंत्र्यांनी म्हळें, पहले मैं नेचुरल फार्मिंग के एक विशाल सम्मेलन में हिस्सा लेने कोयम्बटूर गया था. दक्षिण भारत में नेचुरल फार्मिंग को लेकर हो रहे प्रयासों को देखकर मैं बहुत प्रभावित हुआ. कितने ही युवा हाईली क्वालिफाइड प्रोफेशनल अब नेचुरल फार्मिंग फील्ड को अपना रहे हैं. मैंने वहां किसानों से बात की, उनसे अनुभव जाने. नेचुरल फार्मिंग भारत की प्राचीन परंपराओं का हिस्सा रही है और हम सभी का कर्तव्य है कि धरती माँ की रक्षा के लिए इसे निरंतर बढ़ावा दें. प्रधानमंत्र्यांनी गोंयच्या गिरेस्त नौदळाच्या दायजाचेर उजवाड घालो आनी भारताच्या नौदळाच्या विमान येरादारीच्या उत्क्रांतीचें दर्शन घडोवपी एका अद्वितीय संग्रहालयाकडे लक्ष वेधलें. गोंयांत घडोवन हाडिल्ल्या आयर्मॅन 70.3 गोवा 2025 सर्तींत सहनशक्ती, उमेद आनी जागतीक सर्त एकठांय आयली. ह्या कठीण ट्रायथॉलॉनांत 31 देशांतल्या 1300 वयर खेळगड्यांनी वांटो घेतिल्लो. प्रधानमंत्र्यांनी आयर्मॅन सर्तीचो उल्लेख करून संवसारीक पांवड्यावेल्या खेळा सर्तीचें केंद्र म्हूण गोंयची वाडत आशिल्ल्या नामनेची तोखणाय केली. नोव्हेंबर म्हयन्यांत संविधान दिसा निमतान सेंट्रल हॉलांत एक विशेष कार्यक्रम, वंदे मातरमाचो 150वो वर्धापन दीस, अयोध्येत राम मंदिरात धर्मध्वज फडकावप आनी कुरुक्षेत्रात ज्योतिसारात पंचजन्य स्मारकाचें उक्तावण अश्यो खूब उर्बा मेळ्ळ्या अशें तांणी म्हळें. 26 नवंबर को संविधान दिवस पर सेंट्रल हॉल में विशेष कार्यक्रम का आयोजन हुआ. वंदे मातरम के 150 वर्ष होने पर पूरे देश में होने वाले कार्यक्रमों की शानदार शुरुआत हुई. 25 नवंबर को अयोध्या में राम मंदिर पर धर्म ध्वजा का आरोहण हुआ. इसी दिन कुरुक्षेत्र के ज्योतिसर में पांचजन्य स्मारक का लोकार्पण हुआ. मोदींनी परत एकदा लोकांक वोकल फॉर लोकल मंत्र मुखार व्हरपाचें आवाहन केलें. खुशी है कि वोकल फॉर लोकल की भावना को देश के करोड़ों लोगों ने अपने जीवन का हिस्सा बना लिया है. इस साल जब आप त्योहारों की खरीदारी के लिए बाजार में गए होंगे तो एक बात आप सभी ने महसूस की होगी. लोगों की पसंद और घरों में आने वाले सामानों में एक साफ संकेत दिखाई दे रहा था कि देश स्वदेशी की ओर लौट रहा है. आने वाले कुछ दिन में क्रिसमस और नए वर्ष पर खरीदारी का नया दौर शुरू होने वाला है. मैं आपको फिर याद दिलाऊंगा, वोकल फॉर लोकल का मंत्र याद रखें. भारतांतल्या खेळां मळार नोव्हेंबर 2025 सुपर हिट जाला अशें मोदी हांणी सांगलें. दिन पहले ही टोक्यो में डेफ ओलंपिक्स हुए हैं, जहां भारत ने अपना अब तक का सर्वश्रेष्ठ प्रदर्शन करते हुए 20 मेडल जीते हैं. हमारी महिला खिलाड़ियों ने भी कबड्डी वर्ल्ड कप जीतकर इतिहास ही रख दिया. वर्ल्ड बॉक्सिंग कप फाइनल्स में भी हमारे खिलाड़ियों का प्रदर्शन शानदार रहा, जहां उन्होंने 20 मेडल जीते. जिस बात की और भी अधिक चर्चा हो रही है वो है हमारी महिला टीम का ब्लाइंड क्रिकेट वर्ल्ड कप जीतना. बड़ी बात यह है कि हमारी इस टीम ने बिना एक भी मैच हारे इस टूर्नामेंट को जीता है. सबसे बड़ी जीतों में से एक है जो हर भारतीय को प्रेरित करती रहेगी. ह्यो खबरो तुमी आकाशवाणीच्या पणजी केंद्रावेल्यान आयकतात. भाई अब खेती में पानी की बचत और पैसे की बचत दोनों होंगी. वो कैसे? अब नए जीएसटी में ड्रिप इरिगेशन सिस्टम पर लगभग 9,000 रुपए की बचत. वाह, लागत भी कम और फायदा ज्यादा. भाई खेती हुई और आसान और पैदावार भी बेहतर. नेक्स्ट जेन जीएसटी, बेटर एंड सिंपलर.
आकाशवाणी पणजी आता मुखावेल्यो खबरो. जिल्हा पंचायत वेंचणुके खातीर भारतीय जनता पक्षान 19 उमेदवारांची पहिली वळेरी जाहीर केल्या. हातूंत उत्तर गोंयचे 13 जाल्यार दक्षिण गोंयच्या 6 मतदारसंघाच्या उमेदवारांचो आस्पाव आसा. 20 डिसेंबराक जावपी जिल्हा पंचायत वेंचणुके खातीर आचारसंहिता लागू जाल्या. सोमारसावन उमेदवारी अर्ज स्विकारपाक सुरवात जातली. आप तशेंच भाजपा उमेदवारांची पहिली वळेरी जाहीर जाल्या. काँग्रेस, गोवा फॉरवर्ड आनी आरजी ह्या विरोधी पक्षांची युती जावपाची आसा. उमेदवार जाहीर जाल्ल्यान जिल्हा पंचायत वेंचणुकेच्या प्रचाराक नेट आयला. ह्या वळेरी प्रमाण सपना मापारी, सागर माळवणकर, फ्रेंझिला रॉड्रिगीज, अमित आमोणकार, रेश्मा बांदोडकार, संदीप साळगांवकार, रघुवीर कुंकळकार, सिद्धेश नायक, पद्माकर मळीक, सुधर नायक, नामदेव च्यारी, निलेश परवार, प्रेमनाथ दळवी, समीक्षा नायक, मोहन गांवकार, सिद्धार्थ देसाय आनी सुनील गांवस तशेंच रमेश भोसले, प्रितेश गांवकार, सिद्धार्थ गांवस देसाय हे उमेदवार आसात अशी माहिती भाजपाचे सरचिटणीस सिद्धार्थ कुंकळकार हांणी दिल्या. आता मेरेन वट्ट 96.5% गणना फॉर्म डिजिटल केल्यात. वट्ट 11.85 लाख मतदारांतले 10.55 लाख गणनेचे अर्ज मेळ्ळ्यात. फक्त 40,000 अर्ज भरपाचे उरल्यात. अर्ज सादर करपाची निमणी तारीख 4 डिसेंबर जावन आसा. जाल्यार वेंचणूक वळेरीचो मसुदो 9 डिसेंबराक उजवाडाक येतलो. उपरांत अर्जदार 9 डिसेंबर ते 8 जानेवारी 2026 मेरेन आपले दावे आनी हरकत दाखल करपाक मेळटले अशी माहिती मुखेल वेंचणूक अधिकारी संजय गोयल हांणी आयज पणजे घेतिल्ल्या पत्रकार परिशदेंत दिली. गणना प्रक्रियेंतल्यान जांची नांवां अनुपस्थितीत किंवा शिफ्ट किंवा मरण आयला वा डुप्लिकेट आसा ह्या प्रमाण मेळ्ळ्या उपरांत 9 डिसेंबराक उजवाड आयिल्ल्या वेंचणूक वळेरेंतल्यान अशा 90,000 मतदारांची नांवां काडून उडयतले अशी माहिती संजय गोयल हांणी दिल्या. आता मेरेन 2.20 लाख मतदारांची नांवां 2002 वर्साच्या SIR वळेरे कडेन जुळनात कारण तांच्या पालकांची नांवां मेळूना. पूण तांची नांवां मसुदो वळेरेंत उजवाडायली. पूण ह्या मतदारांन पालकांक संबंदीत कागदपत्रां 2002 SIR वा CEO कार्यालयान मागयल्या प्रमाण हेर कागदपत्रां सादर करून आपले भारतीय नागरिकत्व सिद्ध करचे पडटलें अशें मुखेल वेंचणूक अधिकारी संजय गोयल हांणी सांगलां. पोस्ट कार्ड आनी पोस्ट स्टॅम्प ही एक अशी गजाल जाचे वरवीं आमचो इतिहास आनी संस्कृताय समाजात पावता. हो एका तरेचो सांस्कृतीक दस्तावेज अशें केंद्रीय राज्यमंत्री श्रीपाद नायक हांणी म्हळां. इन्स्टिट्यूट मिनेझीस ब्रागांझा हांगा जाल्ल्या गोवा पॅक्स पत्र प्रदर्शनाच्या समारोप सुवाळ्यात ते उलयताले. ह्या वेळार टपाल खात्याचे अधिकारी, विद्यार्थी आनी पोस्ट कार्ड एकठांय करपाची आवड आशिल्ले नागरीक हजर आशिल्ले. गोंयचे GI उत्पादनांचोय प्रचार पोस्ट कार्डा वरवीं जाता अशें मंत्री नायक हांणी सांगलें. अशे तरेचे कार्यक्रम गोंयची संस्कृताय पयस पयस पातळावपाक मदत करता अशें तांणी म्हळें. ह्या वेळार मानेस्तांनी वेगवेगळ्या सर्तींनी इनामां जिखपी शाळेच्या विद्यार्थ्यांक इनामां वांटलीं. गोंय टपाल खात्यान जायते उपक्रम चालीक लायतात. अंदूचे इफ्फी महोत्सवा वेळार बुथाक भेट दिवपी नागरिकांक पोस्टाच्यो वेगवेगळ्यो येवजण्यो आनी सुविधा विशीं म्हायती दिली. हाचे वांगडाच वैयक्तीक शिक्के प्रसिद्ध केले. ताका नागरिकांचो बरोच प्रतिसाद मेळ्ळो अशें मुखेल टपाल अधिकारी अमिताभ सिंग हांणी सांगलें. मार्गशीर्ष म्हयनो म्हळ्यार जात्रा काल्यांचो म्हयनो. केरी फोंड्या हांगासर केल्या श्री विजयदुर्गा देवीचो जत्रोत्सव आनी कालोत्सव धार्मीक श्रद्धेन आनी परंपरेन मनयतात. केरी फोंडेचे विजयदुर्गा देवस्थान 16व्या शेंकड्यांत सांकवाळच्यान अंत्रुज म्हालांत स्थलांतरीत जालें. मार्गशीर्ष प्रतिपदा ते नवमी मेरेन हांगा दर दिसा सांजे कीर्तन आनी मखरोत्सव जाता. आयज दसमी दिसा मखर आनी सांगोड उत्सव जाता. कुळागर संस्कृती कडेन सांगड घालपी हे सांगोडोत्सव गोंयच्या जात्रांची खासियत. सांगोड जातकच ह्या तळ्याचें उदक कुळागरांच्या शिंपण्याक व्हरतात. फाल्यां सावन सुरू जावपी संसदेच्या शिंयाळी अधिवेशनाच्या आदीं सरकारान आयज सर्वपक्षीय बसका घडोवन हाडिल्ली. केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंग अध्यक्षपदार आशिल्ले. राज्यसभेंतले सभागृहाचे फुडारी काँग्रेस, तृणमूल काँग्रेस, समाजवादी पक्ष, JDU, TDP आनी शिवसेना फुडारी बसकेक हजर आशिल्ले. वर्सुकी झेवियर सेंटर फॉर हिस्टॉरिकल रिसर्च XCHR गोंय इतिहास प्रस्नमाची 12व्या आवृत्तीची फायनल शेनवारा 22 नोव्हेंबराक जाली. गोंयांतल्या शाळेंतल्या विद्यार्थ्यां मदीं इतिहासाची जागृताय वाडोवपा खातीर आनी गोंयच्या इतिहासाची खोलायेन समजून मेळोवपा खातीर 2011 वर्सा सावन ही क्विज आयोजीत करतात. होली फॅमिली हायस्कूल पर्वरीच्या जिखपी पंगडा मदीं लीन वाज, झेनेदा फर्नांडीस आनी लीन जॉन हांणी वैयक्तीक प्रमाणपत्र, स्मृतीचिन्ह आनी शाळेची ट्रॉफी तशेंच XCHR गोवा इतिहास प्रस्न मंजुशाची प्रतिश्ठीत रॉलिंग ट्रॉफी सयत 10,000चे पयले इनाम जिखलें. दुसरें इनाम फादर आग्नेल मल्टीपर्पज हायस्कूल हांकां मेळ्ळें तर तिसरें इनाम मिराकल हायस्कूल सांगे हांकां मेळ्ळें. पणजी मॉर्निंग स्टार्स क्लब आनी धेंपो रॉयल्स हांचे वतीन तिसरी अखिल गोवा आंतरशालेय निमंत्रीत विष्णू सिनाय धेंपे स्मृती टेबल टेनीस सर्त 14 डिसेंबराक जातली. पणजेच्या वेधशाळेन नोंद केल्या प्रमाण पणजेत कमाल तापमान 32.6 डिग्री सेल्सियस नोंद जाला तर किमान 19 डिग्री सेल्सियस नोंद जाला. आनी आतां खबरो सोंपोवचे पयलीं परतून एक फावट कांय मुखेल खबरो. MRO सुविधेचें उक्तावण, INS माहीचो भारतीय नौदळात समावेश, वोकल फॉर लोकल, गोंयचे गिरेस्त नौदल, गोंयांत जाल्ली आयर्मॅन सर्त हाचे विशीं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी मन की बात कार्यावळीत आपले विचार मांडले. जिल्हा पंचायत वेंचणुके खातीर भारतीय जनता पक्षान 19 उमेदवारांची पहिली वळेरी जाहीर केल्या. आता मेरेन वट्ट 96.5% गणना फॉर्म डिजिटल केल्यात. पोस्ट कार्ड आनी पोस्ट स्टॅम्प हो एका तरेचो सांस्कृतीक दस्तावेज अशें केंद्रीय राज्यमंत्री श्रीपाद नायक हांणी म्हळां.
आनी इतल्यान ह्यो प्रादेशीक खबरो सोंपल्यो. आमचे मुखावेल्यो प्रादेशीक खबरो ऐकात फाल्यां सकाळच्या 7:25 नमस्कार.